करेल माझ्या कॉम पॅनलमध्ये थोडंसं चेंजेस, ज्यांचा आवाज आपण पहिल्या दिवसापासून तर आजच्या फायनलच्या डेमध्ये देखील ऐकत आलात. एक गोड आवाज पडगाव विभाग नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचा आवाज गुंजत असतो. कुणाल दाते सरांसोबत त्यांचं समालोचन झालंय, सिद्दीक भावे सरांसोबत ज्यांचं समालोचन राहिलंय, अजय घरत सरांसोबत ज्यांचं समालोचन राहिलंय, तो आवाज म्हणजे माझे सहकारी समालोचक, द व्हॉइस ऑफ ग्रेट व्हॉइस, मोस्ट टॅलेंटेड बॉय, दीप सुतार सर. थँक्यू सो मच मिस्टर प्रिन्स पाटील, वॉइस ऑफ सांगोडे. स्वागत आणि माझा नमस्कार तुम्हाला. आपण पाहतात वांद्रेकर चषक 2026 पर्व तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. आज अंतिम दिवस. 2 ओव्हर तुम्हाला 10 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत, अन्यथा आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफील्डमध्ये ठेवावं लागेल. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय जयदुर्गा चिंबीपाडा टीमने. AB स्पोर्ट चर्चेत राहिले पडगाव विभागामध्ये. आदेश गीते यांचं एक शॉप आहे AB ब्रँड नावाने. सातत्याने स्पोर्टच्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. आणि 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी रोजी तुम्हाला जयदुर्गा चिंबीपाडा आयोजित स्पर्धा पाहायला मिळेल. चिंबीपाडा चषक AB स्पोर्ट आयोजित. तोच आदेश गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं षटक, स्ट्राईक एंडवर अजय आणि नॉन स्ट्राईक एंडवर विजय, ही सलामीची जोडी खेळपट्टीवर पोचली गेली. पहिले षटक आदेश गीतेचं. आउटफील्डचा विचार केला तर पॉवर प्लेच्या आउटसाठी समोर लॉंग ऑन ठेवलं गेलंय. मिड विकेट टीपमध्ये मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल राईट अँड राऊंड द विकेटने मिस्टर अजयसाठी. अकुट्टाप्पा शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, ब्लॅक थोडीशी क्लोज केली. बॉल चालले डीप मिड विकेट केली. त्याची आपण चर्चा करत होतो का मिड विकेट डीपमध्ये ठेवले गेले. सरळ त्याच्या हातामध्ये सिंगलने अजयने आपल्या डावाला केली सुरुवात. मागच्या सामन्याचा जर विचार केला, प्रेक्षक वर्ग आपण पडद्याच्या मागे उभं राहून प्रेक्षक स्टँडमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचे. मांडा संघ प्रेक्षक स्टँडच्या आपण समोर आहोत, आपण पडद्याच्या मागे उभं राहायचे. मागच्या मॅचची आपण चर्चा करत होतो की चिंबीपाडा विपक्ष पडगा संघ झाला होता. त्यानंतर श्रीराम जांभूलपाडा आणि डोळे यांच्यामध्ये झालेली मॅच. 6 बॉलमध्ये 22 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये ते विजयने ठोकून काढल्या होत्या. 3 षटकार ठोकले होते. तोच विजय पारदी स्ट्राईक एंडवर. समोर आदेश. दुसरा बॉल अगदी पुढ्यात टाकला होता, स्वीप केलाय. बॉल चाललाय मिड विकेट डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स उचलण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजयच्या बॅट मधून हा चौकार येतोय. क्षेत्ररक्षकाची उंची कमी पडली डीप मिड विकेट मध्ये. आणि त्याच्यानंतर गोलंदाज गीतेने सांगितलं, आदेशने सांगितलं की लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहिजे. आता क्षेत्ररक्षकामध्ये थोडासा बदल केला गेलाय. स्ट्रोक मध्ये दम नव्हता, परंतु 4 अकुट्टप्पा ऑन सेटला शॉट ऑन पुल केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुल केला आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या गुल केला. षटकार येतोय विजयच्या बॅट मधून. स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि भारतीय संस्कृतीचं प्रतीक तुलसीचं रोपटं देऊन समीरजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना चांगली सुरुवात करून दिली विजय पारदीने. असं वाटतं की मागच्या मॅच पासून पुन्हा सुरुवात केली आहे. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त एजी डोलेच्या विपक्षामध्ये शेवटच्या 6 बॉलमध्ये 22 धावा त्यांनी चेस केला. मागच्या मॅचचा हिरो विजय स्ट्राईक एंडवर. आदेशचा चांगलाच समाचार घेतोय. ऑन सेटला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक नाहीत काव कॉर्नर मध्ये. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. मोजून वापरून आलेला विजय पारदीच्या मॅट मधून दुसरा षटकार.
सन्मान आणि सत्कार होईल. मी गणेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. आकाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत. यावेळी समोर डाऊन द ग्राउंड हा बॉल तीन विजय पूर्ण झाल्यानंतरच सॉन्ग वाजवायचे. ब्लू बिटल यांच्या माध्यमातून टी शर्ट मिळेल, ते पडग्यामध्ये जाऊन तुम्हाला घ्यावं लागेल. त्याचं कुपन आपण देणार आहोत. फुल टॉस लेग स्टंपवर स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, तिथे सिंगल धावेल. आदेशच्या विपक्षामध्ये 3 षटकार ठोकले. या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या जांभूलपाडा संघ 24 वर जाऊन पोहोचलाय. वा, दमदार सुरुवात करून दिली विजय पारदीने. आज त्याचा दिवस आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील 22 धाबा त्याने चेस केल्या. याची डोल्याच्या विपक्षामध्ये, सतीशच्या विपक्षामध्ये त्या धाबा ठोकल्या होत्या. तिथे देखील षटकारांची त्यांनी बरसात केली. संकट मोचकाची भूमिका त्याने पार पाडली होती. ब्ल्यू बिटल विकास बजागे यांचं शॉप पडग्यामध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही पोलोचं टी शर्ट घेऊ शकता. त्याचं कुपन तुम्हाला आम्ही देणार आहोत. षटकारांच्या हॅट्रिकसाठी ते कुपन दिलं जाईल. यानंतर बामनदेव कुरुन आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई वज्रेश्वरी लिंबवली यांच्यामध्ये मॅच पाहायला मिळेल. एकीकडे भिवंडी सिटी क्रिकेटच्या आणि गाजवलं असा राजा गुलबी लिंबवलीचा, तर दुसरीकडे कुरुन टीमचा निवा पाटील दुसऱ्या सामन्यामध्ये असेल. कदाचित पहिल्या मॅचमध्ये ते नव्हते. 2 अनुभवी खेळाडू दोन्ही टीममध्ये, त्यांच्यामध्ये देखील मॅच रंगेल. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर पूर्ण करायचे, त्यांना त्या पेनल्टीचा सामना करावा लागेल. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटांमध्ये संपले. पुढचं षटक देखील तुम्हाला 5 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे. न त्या तुम्हाला आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक इनफील्डमध्ये ठेवावं लागेल. त्यानंतर कुरुंद आणि लिंबवली नंतर आराध्य 11 मांडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवचेरोबा कोण, तिन्ही दुसऱ्या फेरीतील महत्त्वाच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. बिग फाईट आज भरपूर दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक सेमीफायनल देखील पूर्ण झाली आज सकाळच्या क्षेत्रामध्ये. 9100 एकवीर स्पोर्ट्स आवाज संघ क्वार्टरला बेवंडी किरण पाटील चमकला. दुसरे षटक विनयचं विजयसाठी. पहिलाच बॉल लेग स्टंपवर पुलर लेंथमध्ये ठेवण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगमध्ये, सिंगल येते. डी झोनच्या माध्यमातून डिक्लेअर झोनमध्ये बॉल केल्यानंतर स्ट्राईक तुमच्याकडे ठेवणं किंवा बदलणं हा अधिकार बॅटरकडे असेल. धावफलक 25 वर. विजयची विकेट घेतली तर धावा रोखल्या जाऊ शकतात, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील विनयला. पुढचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आदेश गीतेच्या हातामध्ये झेल, विकेटचं पतन, विकेट किपरने पकडलाय झेल. संपलाय विजय पारदीचा खेळ. पहिला झटका लागत असताना श्रीराम जांभूलपाडा टीमला. विकेटची चर्चा कॉम्बॉक्स मधून होत होती आणि अखेरकार विकेट मिळून दिली विनयने. चांगला झेल धावत जात असताना स्वतःच्या डावीकडे म्हणजे स्क्वेअर लेग बॅकवर्ड मध्ये जात असताना विकेट किपर आदेशने पकडल्याने येथून धावा रोखल्या जाण्याची संधी आहे. परंतु बॅटिंग लाईन भरपूर आहे. भावेश पारदे असतील, सुरेश पारदे असतील, असे चांगले बॅटर अजूनही खेळाडू कक्षामध्ये आहेत. आणि ते खेळाडू कक्ष या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेश पाटील यांचा मुलगा हितेन पाटील यांच्या नावाने उभारले गेले. प्रेक्षक स्टॅन अद्विका अतिश पाटील या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या माध्यमातून उभारले गेले. प्रशांत पाटील यांच्या सौजन्याने आकाशजी पाटील असतील, विक्की बजागे असतील आणि संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा अप्रतिम राहिली. स्पर्धेचा 4था आणि अंतिम दिवस. नवीन बॅटर भावेश पारदी, समोर विनय राऊंड विकेटने पुढे टाकलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले होते, चेंडू हातात नाही तर डोक्यावर पडलाय. डोका सुजला असेल, बॉल भरपूर उंच गेला होता. 2 धावा येतील भावेश पारदीच्या खात्यामध्ये. हसतोय, चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. त्याला देखील माहिती मी सराव करत नाही. आज संधी मिळाली होती परंतु कॅच सुटली आहे. संधी होती आणि संकट होतं कॅचचं. आता तो पुन्हा म्हणत असेल की पुन्हा माझ्याकडे नको मारू रे बाबा,
माझी परिस्थिती बिकट आहे. कॅच पकडताना शेवटपर्यंत तुम्हाला त्या बॉलकडे नजर ठेवावी लागते. गणेश पाटील पाहतात सध्या त्या खेळाडूला. मनोरंजन होते. पुढचा बॉल ऑन साईडला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर इलिव्हेशन नाही, बॉल चाललाय काऊ कॉर्नरमध्ये. मिड विकेटचं शतरक्षक येईल तोपर्यंत सिंगल येते. मिड विकेटचं शतरक्षक काऊ कॉर्नरमध्ये फेकी करत असताना सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक होता तो पुन्हा वाचला, अगदी त्याच्या डोक्यावरून बॉल फेकला. सिंगल येत असताना धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 वर. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धाबा जरूर आल्या होत्या. विजयची विकेट गेली, धाबा रोखल्या गेलेत, परंतु अजय अजूनही खेळपट्टीवर आहे. बाहुबली अजयच्या माध्यमातून बाहुबली षटकार स्लॉट मध्ये होता. लॉफ केलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लांब पल्ल्याचा हा उत्तुंग षटकार ठोकलाय अजयने. महाराष्ट्रातील यात्रीप्रेमी सध्या पोहोचतात. मशाची यात्रा चर्चेत राहते, नेहमीच गर्दी आणि तिथलं स्वीट खाण्यासाठी. बैलांचा तो बाजार सुरुवातीला असतो, पौष पौर्णिमा संपल्यानंतर यात्रेला सुरुवात होते. जाऊया क्रिकेटकडे. एक षटकार आलाय अजयच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 वर. पुढचा बॉल अजयसाठी थोडा खाली राहिला. ऑन साईडला ताकदीने बॅट फिरवली, बॉल चाललाय मिड ऑन मध्ये. ज्याची आपण चर्चा करत होतो तो शतरक्षक कैलास गीते मिडॉन मध्ये आहेत. पुन्हा त्याच्याकडे बॉल जातोय, 2 बॉल त्याच्याकडे गेलेत. बॉल आणि त्याची थोडीशी मैत्री झाली, त्याला भीती देखील भरपूर आहे. काहीतरी कानमंत्र कैलासला सांगितले जातात. टीमची धावसंख्या 34 तर स्थिरावली आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेट 34 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला, या ओव्हरमध्ये 10 धाबा आलेत, 1 विकेट आली. विकेट महत्वाचे, ती विकेट मिळून दिली. विनयने दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धाबा खर्च केलेत. 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर पूर्ण केलेत. एक्स्ट्रा जर टायमिंग खर्च केला तर आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफील्डमध्ये ठेवावं लागेल. तिसरं षटक दुर्गेशचं स्ट्राईकला भावेश पारदी. 2 चेंडू फेस केले, 3 धाबांचे योगदान दिले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने फुल टॉच होता, बॅटवर घेतला, ऑन साईडला टर्न केलं, एलिव्हेशन कमी, बॉल चालेल स्क्वेअर लेगकडे, बॉल जाईल गुदगुल्या करत जमिनीला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय भावेशच्या बॅटमधून. दुर्गेशच्या पहिल्याच बॉलवर चौकार आले भावेश पारदीच्या खात्यामध्ये. प्रॉपर इलिव्हेशन नव्हतं, परंतु गॅपमधून बॉल गेला आणि जिथे गेलाय तिथे आता स्क्वेअर लेग डीपमध्ये शतरक्षक ठेवले गेले. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने भावेशसाठी कटरचा वापर ऑन साईडला खेचलाय. स्क्वेअर लेग डीपमध्ये कॅच सुटली आहे. शतरक्षकाला विकेट किपर आदेश गीतेने त्याच ठिकाणी तैनात केलं होतं. झालं रचलं होतं, परंतु कॅच सुटली. जीवनदान मिळत असताना भावेशला सिंगल धाव त्याच्या खात्यामध्ये येते. धावफलक आता जाऊन पोहोचेल 39 वर. चांगलं टार्गेट बॅटिंग करत असताना श्रीराम जांभूलपाडा टीमच्या माध्यमातून उभा केले. 3 ओव्हरमध्ये 40+ धावा झाल्या तर चेस करणं थोडंसं कठीण जातं, कारण मागचं क्षेत्र डी झोन आहे. हुक शॉट, स्कूप शॉट तुम्ही खेळू शकत नाहीयेत, त्याचा फायदा गोलंदाजाला होईल. कटरचा वापर करतोय दुर्गेश. पुढ्यात टाकला होता, हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न अगदी बुंद्यात होता, खोदून काढता आला आणि डायरेक्ट हिट. अजय पारदीची विकेट. धोक्याची घंटा वाजली. विकेट क्रमांक 2. संगीत वाजवलं. संगीत यादीतून डीजे सूरजने जुन्या चित्रपटांची आठवण करून दिली. लक्ष्मीकांत बेर्डे असतील, अशोकजी सराफ असतील, सचिनजी पिलगावकर यांनी दिग्दर्शित केलेलं ते चित्रपट आणि त्यानंतरचा तो गाणं अजूनही चर्चेत आहे.
पोलीसवाल्या सायकलवाल्या हे गाणं वाजवलं विकेट गेल्यानंतर. 2 विकेट गेले. धावफलक 39 वर. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक वर सुरेश पारधी. भावेश पारधी स्ट्राईक वर. पुन्हा एकदा फुल होता लेग स्टंपवर. हवेत बॅटची एज. विकेट किपर गोलंदाज दोघे पोचले होते. गोलंदाजाने प्रयत्न चांगले केले. झेल सुटल्या. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. तिसरी धाव पूर्ण होईल का? ते डायरेक्ट हिट खेळलंय. बॉल लावले स्टंपला आणि विकेटचं पतन. धावबाच्या रूपाने तिसरा गडी बाद होतोय. 2 धाबा पूर्ण झाल्या होत्या. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न केला. 41 वर. तिसरा झटका लागत असताना सुरेश पारधी बाद होतील. डायमंड डकचा शिकार ठरला सुरेश पारधी. चेंडू खेळण्याची संधी देखील मिळाली नाही. मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर पुल करत असताना तो बाद झाला. सर्च स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय, ज्यांच्या माध्यमातून चेंडूंची व्यवस्था या स्पर्धेला केली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक करून दिले गोलंदाज दुर्गेश आणि विनयने विजयला बाद केले. त्याच्यानंतर अजयची विकेट गेली आणि धावबाच्या रूपाने सुरेश पारधी बाद झालेत. नवीन फलंदाज विशाल. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये दुर्गेशच्या माध्यमातून. कोणताही मोठा फटका, एक पहिला चौकार आला, परंतु त्यानंतर 3 बॉलवर धावबाच्या रूपाने एक विकेट मिळाली आहे. कटरचा वापर करतोय. समोर उडवलाय बॉल. हवेत. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक धावत पुढे आलाय. बॉल त्याच्या हातात. कॅच सुटली. पुन्हा जीवनदान मिळत असताना भरपूर कॅचेस या मॅच मध्ये सुटत असताना आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवातीला सर्कलच्या आतमध्ये कॅच सुटली, त्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये कॅच सुटली आणि त्याच्यानंतर काऊ कॉर्नर मध्ये देखील कॅच सुटताना आपल्याला पाहायला मिळाले. 3 कॅचेस सोडले गेले. 3 कॅचेस म्हणजे जवळजवळ 6 धावा या मॅच मध्ये मागत पडू शकतात चिंबीपाडा टीमला. धावफलक जाऊन पोचले ते 43 वर. लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा. फुल होता. खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. खराब बॉलच्या हाताळणी केली बिलीस दुर्गेशने. एक्स्ट्रा धावीच्या मतीने धावफलक जाऊन पोचेल ते 44 वर. 3 विकेट. लेफ्ट ओव्हर विकेटने विशालसाठी गोलंदाजी सुरू आहे दुर्गेशच्या माध्यमातून. कटरचा वापर करतोय. ऑन साईडला टर्न केले. इनफिल्डचा क्षेत्ररक्षकाला बेट करून बॉल चालय मागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. जरूर मॅच जिंकली जाईल की नाही ते माहित नाही, परंतु या खेळाडूने मात्र मनोरंजन भरपूर केले, ज्याचं नाव आहे कैलासने खूप सारं मनोरंजन केलं. 3 ओव्हरचा खेळ समाप्तीने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 वर आणि 47 धावांची आवश्यकता असेल जयदुर्गा चिंबीपाडा टीमला. पण जाऊया टॉच बॉक्स मध्ये. रमेशजी पाटील या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सरचे स्वागत. त्यांच्या शुभ हस्ते आपण परेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. स्वर्गीय रोहिदास पाटील आणि बबन जाधव यांच्या नावाने उभारलेले टॉच बॉक्स तिथे आपण जोडलेले आहोत. परेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. 3 ओव्हरचा सामना असेल. एकीकडे बामनदेव कुरून तर दुसरीकडे आई वज्रेश्वरी लिंबवली. एकीकडे गावदेवी तर दुसरीकडे वांद्रेकर चषक कॉल असेल. लिंबवली टीमचा कॉल असेल. कॉइन उडवला जातो. गावदेवी स्पोर्ट असा कॉल आहे. वांद्रेकर चषक म्हणजेच कुरून टीमने नाणेफेक जिंकले. परेशजी पाटील यांना विनंती असेल की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठावर बसून स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. थोडीशी आपण करूया दोन्ही कॅप्टनशी चर्चा. पहिला सामना जिंकलात. पहिल्या सामन्यामध्ये सर्व खेळाडू होते. सर्व तर नव्हते, पण आमच्या गावात भरपूर सारे खेळाडू आहेत. कोणी पण आला तर 100% देतो. महत्वाचा सामना आहे. टॉस देखील जिंकलाय. निर्णय का असेल आणि या सामन्यामध्ये काही नवीन खेळाडू ऍड केलेत का तोच संघ आहे? नवीन खेळाडू म्हणजे निवा आलेले आता, आणि बाकी तर बघू. प्लेन इनिंग आता सिच्युएशननुसार खेळू. आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोर लिंबोली संघ आहे. राजा गुलवीचं आव्हान असेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हो, 30च्या आतमध्ये थांबायचा प्रयत्न करू आणि चांगला आम्ही 100% देऊ. धन्यवाद.
आई वज्रेश्वर लिंबोली संघ मागच्या सामन्यामध्ये राजा गुलवीने खूपच चांगली कामगिरी केली, सामना जिंकला. यावेळेस पडगा टेनिसमधील एक मोठा संघ आहे कुरुंद. बॅटिंग करायची, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि किती धावा बनवल्या तर गोलंदाजी करत असताना ते धावा डिपेंड्स होतील. नक्कीच आम्ही 35+ जर केल्या धावा तर आम्ही नक्की डिपेंड करण्याचा चांगला प्रयत्न करू. गोलंदाजी चांगली राहिली म्हणजे 35 पर्यंत रोखल्या तर गोलंदाजी चांगली करून सामना जिंकता येईल. कशी वाटते ही खेळपट्टी आणि मैदान आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? नक्कीच इथे खेळायला आम्ही दरवर्षी येतो, यावर्षी पण आलोय. कमिटीचे धन्यवाद, आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. तुम्हाला देखील या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस चाललाय दुसऱ्या राऊंडमधील दुसऱ्या क्रमांकाच्या सामन्याचा टॉस जिंकून कुरुंद संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आई वज्रेश्वर लिंबोलीच्या विपक्षामध्ये. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. सचिन बबन पाटील बजाज, सचिन जाधव आणि त्याचबरोबर बबनजी जाधव. सचिन बबन जाधव आणि महेश बबन जाधव ही जोडी या ठिकाणी आली, ज्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स आम्हाला पुरस्कृत केले. दोन्ही सख्खे बंधू आहेत. रोहिदास पाटील आणि बबन जाधव यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स उभारले गेले. दोन्ही बंधूंची जोडी या ठिकाणी जोडली गेली. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम. गणेश पाटील यांचे वडील आणि त्याचबरोबर अतिश पाटील या स्पर्धेचे आयोजक केलेले, त्यांचे वडील देखील या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. त्यांचं देखील स्वागत. रमेशजी पाटील साहेब या ठिकाणी जोडले गेलेत. ज्या आयोजकांच्या भूमिकेत आपण अतिश पाटील आणि गणेश पाटीलला पाहतोय, त्यांचे वडील या स्पर्धेसाठी जोडले गेले. त्यांचं देखील सरचे स्वागत. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत वांद्रेकर चषकामध्ये 2026 पर्व तिसरं. 47 धावांची आवश्यकता आहे. मॅचला सुरुवात करायची. पहिल्या 2 ओव्हर तुम्हाला 10 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. ज्यावेळेस पहिला बॉल टाकला जाईल त्यावेळेस टायमर देखील सेट होईल. 47 धावांचं लक्ष. मागच्या मॅचमध्ये आपण जर विचार केला, बॅटिंग करत असताना आदेश गीतेने AB ब्रँडचा ब्रँड दाखवत असताना ब्रँडेड फटके फटकले असते. ओमसाई पडगासारख्या दिग्गज संघाला पराभूत केलं होतं आणि आदेश जर शेवटपर्यंत राहिला आदेश गीते तर या 47 धावा देखील पूर्ण होतील. बॅटिंग लाईन कमी आहे चिंबीपाडा टीमकडे. आदेशला मोठी बॅटिंग करावी लागेल. पडगा टेनिसमध्ये खेळत असताना कित्येक अर्धशतक देखील त्याच्या नावावर आहेत आणि तशी खेळी त्यांना आता साकारावी लागेल. सुरेश पारदी, सांबुलपडा एक्सप्रेस, फिरकीचा हा जादूगार, फिरकीचा हा पट्टू, गोलंदाजी ट्रॅकवर, दोन्ही अनुभवी बॅटर. हे बॅटर चांगलं लागेल. पहिलाच बॉल राऊंड विकेटने टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, पुढ्यात टाकला होता, कटरचा वापर केला, डॉट बॉलने सुरुवात केली आहे सुरेश पारदीने. हे बॅटल चांगलंच रंगेल. 47 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर 20 धावा आल्या तर हा पेपर थोडासा चिंबीपाडा टीमला सोपा होईल. लेफ्ट हँड राऊंड विकेटने आदेश गीतेसाठी पुढे आलेत, लेंथ कमी केली. हीच तर ओळख राहिली सुरेश पारदीची. जशा पद्धतीने बॅटर स्टेप आउट होत असताना पुढे आला त्यावेळेस लेंथ कमी केली आणि लेंथ वाढवणं, लेंथ कमी करणं हे सर्व काही आपण बॉल केव्हा रिलीज करतो, ज्यावेळेस बॉल जास्त लेट रिलीज कराल त्यावेळेस बॉलची लेंथ कमी होत असते आणि लवकर रिलीज कराल तर बॉल पुढे यॉर्कवर फुलटो जात असतो. हे माहीत आहे सुरेश पारदीला, तेच त्याने केलं. बोट थोडीशी फिरवतो, 2 बॉल शांत ठेवलं आदेशला. पुढचा बॉल आदेशसाठी लेंथ चांगली होती, खोदून काढले हेलिकॉप्टर स्टाईलने. कव्हर आणि पॉइंटच्या मधून गॅप मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पल्लीकडे. चौकार येतोय आदितच्या बॅट मधून. फटका सजवण्याचा प्रयत्न होता. पॉइंट आणि कबर मधून गॅप शोधला. ज्या पद्धतीने सुईमधून धागा ओला जातो त्याच पद्धतीने रिकामी जागा भरून काढली आदेशने. त्याच्या खात्यामध्ये चौकार आलाय. चौकाराने डावाला आदेश गीतेने केली सुरुवात. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल जरूर केला गेलाय. मिड विकेट डीप मध्ये काऊ कॉर्नर मध्ये
भावेश पारदीला आपण पाहतोय स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ विजय पारदीला ठेवले गेले. पुढचा बॉल आदेशसाठी थोडीशी चुकी जरूर केली. मनकी विकेट रनआउटच्या रूपाने विकेट आली नॉस्टॅक इनवर या स्पर्धेमध्ये देखील. तिला आता आपण रनआउटच्या रूपाने विकेट म्हणतो, पूर्वी तिला मंकी विकेट मंकड विकेट असं म्हणत असत. एक चुकी केली होती एका फलंदाजाने, त्याचं नाव आहे शिवाजी भालेकर. पहिल्याच दिवसामध्ये ती चुकी केली. या हंगामामध्ये शिवाजी भालेकरच्या नावावर देखील एक अर्धशतक राहिले. हॅफ ट्रकर होता, अंगावर आला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा कोण बनवत ऑफ कटरचा मारा सध्या सुरू आहे. ऑफ कटर लेग कटर दोन्ही कटरचा वापर सातत्याने करत असताना सुरेश पारदेने आदेशला शांत ठेवले गेले. 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च झालेत. पुढचा बॉल पुन्हा शांत ठेवलं गेलं. विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन पाहायला मिळतं. सुरेश पारदेच्या माध्यमातून एक निर्धाव बॉल पाहायला मिळाले. सामन्यामध्ये पकड निर्माण केले. पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते सुरेश पारदेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या ओव्हरचा पुढ्यात टाकला होता. खूपच चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ड्राईव्ह होता. बॅकवर्ड पॉईंटमध्ये जात असताना सिंगल येते. ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा. समीकरण आव्हान आता कठीण झाले. 42 धावांची आवश्यकता असेल 12 बॉलमध्ये, म्हणजेच तुम्हाला 21ची सरासरी गाठायची प्रत्येक ओव्हरमध्ये. यानंतर अजून एक बिग मॅच आई वज्रेश्वरी लिंबोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये भामनदेव खुरुंद. थोडासा बदल नक्कीच केला करून टीमने. निवा पाटील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. निवा पाटील यांच्या माध्यमातून एकटा ट्रॉफीमध्ये 2 गोल्डन षटकार राहिलेत. 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज असताना 2 षटकार ठोकले होते. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण मंकी विकेटची विचार करत होतो की शिवाजी भालेकर जूचा गावदेवी एकविरा स्पोर्ट जूपाडा संघ त्यांच्या शिवाजी भालेकरने ती विकेट स्पर्धेच्या पहिल्याच मॅचमध्ये गमावली होती. त्याच्या नावावर देखील PTCचं पडगा टेनिस क्रिकेटचं या हंगामाचं पहिलं अर्धशतक राहिलं होतं. मयूर जाधवच्या नावावर अर्धशतक केलं. प्रतीक विशेच्या नावावर अर्धशतक या हंगामाचं आपल्याला पाहायला मिळालंय. आणि 6 बॉलमध्ये 6 षटकार मेगा फायनलमध्ये एकट्या ट्रॉफीमध्ये ठोकण्याचा रेकॉर्ड डायमंड ऑफ PTC हिरामन शेलरच्या नावावर राहिले. 6व्या मॅचकडे 12 बॉल 42 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी विशाल पाटीलवर दिली गेली आहे. समोर आदेश. मोठे फटके सजवावे लागतील. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वेगाने टाकला. पुलर लेनचा होता, खेचण्याचा प्रयत्न केला. आता हा बॉल थॉट येतोय. गतीचा भन्नाट वापर करत असताना गतीने बीट केलं. आदेशला मोठे फटके सजवावे लागतील. 11 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. समीकरण थोडंसं कठीण आहे, परंतु संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल आदेशला. आदेश चांगले आदेश देईल का चिंबीपाडा टीमसाठी. समोर विशाल पाटीलचा धारदार गोलंदाजी विशालची आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने आदेशसाठी ऑफस्टंपच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. स्थिर जागेवरून फुटबॉलचा वापर नाहीये आदेश गीतेकडे. अजून एक डॉट बॉल. आतापर्यंत आदेश गीतेचा विचार केला तर डॉट बॉल त्यांनी 6 फेस केलेत. एकूण 9 बॉलमध्ये 5 धावांचं योगदान त्याने दिले. स्ट्राईक इनवर आदेश. ओव्हरचा 3रा बॉल. हॅप ट्रकर होता ऑफस्टंपच्या बाहेर. अप्पर कट केलाय, फायदा होणार नाहीये. डिझोनच्या माध्यमातून सिंगल धावे. ते सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 6 वर. थोड्याच वेळात दलेपाड्याचे चेतन पाटील गोल्डन मॅन माजी सरपंच खुरुंद आणि त्याचबरोबर शैलेजी पाटील साहेब कुरुंचे उद्योजक या नगरीमध्ये जोडले जातील. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मॅच एकतर्फी होताना आपल्याला पाहायला मिळते. विनय स्ट्राईक इनवर. प्रथमच विनयला स्ट्राईक सापडली आहे. 9 बॉलमध्ये अजूनही आपण जर विचार केला तर 41 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस ऑन साईडला स्वीप करून दिलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपमध्ये बॉल चाललाय. सिंगल येते. एकेरी दुहेरी धावाने या धावा पूर्ण होणार नाहीयेत. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारावे लागतील कदाचित. आता एवढं टार्गेट आता मोठं झाले. 7 टीमची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले. 8 बॉलमध्ये अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. आदेश गीते समोर. विशाल समोर ड्राईव्ह केलाय. खूपच चांगला कडक स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आहेत. सिंगल येते. कठीण झाले आता सामना जिंकणं चिंबीपाडा टीमला. AV स्पोर्ट आयोजित
चिंबीपाडा जयदुर्गा चिंबीपाडा चषक 5 फेब्रुवारी ते धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचेल. आता सामना जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता. सहा बॉलमध्ये 32 धावा, 6 बॉलमध्ये 33 धावा चेस करण्याचा रेकॉर्ड कारिवलीच्या पप्प्या खारीकच्या नावावर आले. चेसिंग करत असताना फक्त भिवंडी तालुक्यातील पप्प्या खारीक कारिवलीचा याच्याच नावावर तो रेकॉर्ड राहिले. 6 बॉलमध्ये पहिल्या इनिंगमध्ये सामना थांबवायचे. मान्यवर आमच्यामध्ये जोडत असताना वांद्रेकर चषक 2026 पर्व तिसऱ्यामध्ये मान्यवर आमच्यामध्ये जोडत असताना प्रमुख पाहुणे या स्पर्धेचे त्यांचं आपण स्वागत करूयात. गोल्डन मॅन दले पाड्याचे सन्मानित चेतनजी पाटील साहेब माजी सरपंच कुरुंदगावचे राहिलेत आणि त्यांच्या समवेत शैलीजी पाटील साहेब उद्योजक कुरुंदगावचे या स्पर्धेला भेट देत असताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक आकाशजी पाटील, अतिशजी पाटील, गणेशजी पाटील आणि संपूर्ण टीमच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. सहा बॉल 32 धावांची आवश्यकता. तिसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल ऑन साईडला शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाहीये, ताकद झोकून दिली होती, फक्त सिंगल दाब येते. फटाक्यांच्या आवाजाने स्वागत होत असताना गोल्डन मॅन चेतन पाटील धलेपाड्याचे जे माजी सरपंच राहिलेत कुरुन ग्रामपंचायतचे आणि त्यांच्या समेत शैलेशजी पाटील साहेब उद्योजक कुरुंदगावचे या दोन मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीने वांद्रेकर चषकामध्ये वांद्रेकरच्या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 5 बॉलमध्ये 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. विनय स्ट्रायकिनवर भावेश पारदीचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा फुल टॉस लेग स्टंपवर ठेवला होता, थोडासा आत आला होता, लेग स्टंपच्या बाहेर आलाय, वाईटचा इशारा. एक्स्ट्रा दाबीच्या मतीने आता धावपलक जाऊन पोहोचेल ते 17 वर. मुख्य व्यासपीठावर जोडले गेलेत दलेपाडा गावचे गोल्डन मॅन या परिसराचे पडग्या विभागाचे उद्योजक चेतनजी पाटील साहेब, माजी सरपंच कुरुन आणि त्यांच्या समेत शैलेशजी पाटील साहेब, दोन्ही मान्यवरांचं स्वागत. ॲपट्रकर होता, कमी गतीचा होता, बाउन्स प्राप्त केला, कट करण्याचा प्रयत्न, स्थिर जागेवरून राहिलाय बॅटर विनयचा. हा बॉल डॉट. 2 धावा खर्च केले 2 बॉलमध्ये. भावेश पारदीन या ओव्हरमध्ये धावपलक 17 वर, कोणती विकेट नाहीये. सुनीत 30 धावांची गरज, 4 बॉल शिल्लक आहेत. फुल टॉच होता, समोर लॉफ केलाय, उडवलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक हातामध्ये, पहिली विकेट, फलंदाज बाद. विनय चांगला झेल पकडला काव कॉर्नर मध्ये विशाल पाटीलने. तीन बॉल आणि आता 30 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली आहे. बॅटिंग भरपूर चांगली केली पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना श्रीराम जांभूलपाडा टीमने. मॅच ऑन ठेवायची, जास्त वेळ खर्च करू नका. गोलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. शेवटचे 3 बॉल शेष. पुढचा बॉल राऊंड द विकेटने ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, गुड लाईनच्या बाहेर पिचिंग थोडीशी पाहायला मिळाली, ऑफस्टम्पच्या बाहेर होता, डॉट बॉल. जास्त वेळ खर्च करू नका, अजून भरपूर मॅचेस शिल्लक आहेत. सेमीफायनल क्रमांक 2 आणि फायनल अशा 2 एक्स्ट्रा मॅचेस देखील आज पूर्ण करायचे आहेत. 2 बॉल शिल्लक राहिलेत. पुन्हा एकदा क्रॉस बॅट केल्याचा प्रयत्न, मागचा पाय थोडासा वाकवतोय बॅटर यतीश.
शेवटचा बॉल शिल्लक, त्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. वामनदेव कुहरून संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये बॅटिंग करेल आई वज्रश्री लिंबोली संघ यांच्यामध्ये एक बीट फाईट. ही मॅच एकतर्फी झाली कारण का आदेशची बॅट शांत राहिली. शेवटचा बॉल आणि त्याचबरोबर सामना संपलाय, सामना जिंकलाय श्रीराम जांभूलपाडा टीमने. अभिनंदन, तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेत. मॅन ऑफ द मॅचची आपण चर्चा करूयात. मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमधून षटकरांची हॅट्रिक आली, एक चौकार देखील आला, 23 धावांचं योगदान ज्याने दिलं तो विजय पारधी या मॅचचा हिरो ठरलाय. 7 बॉलमध्ये 24 धावा, 3